नीरा ग्रामपंचायतीचं रूपांतर नीरा नगर परिषदेमध्ये करण्यात यावं अशी अनेक वर्षापासून नीरा ग्रामस्थांची मागणी होती आणि याच संदर्भात आज शिवतकरारवाडी येथे ग्रामसभा घेण्यात आली होती आणि या ग्रामसभेमध्ये हा ठराव जो आहे तो फेटाळण्यात आलेला आहे किंवा नीरा नगरपंचायत नको आहे असं लोकांनी म्हटलं आहे। आपल्याबरोबर नीरेचे सरपंच तेजश्री काकडे आहेत। नक्की काय झाले हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल, तुम्ही मोठ्या ह्याने ग्रामसभा घेतली होती, असं वाटलं होतं की नीरा नगरपंचायतीला लोकांचा पाठिंबा असेल, पण अनपेक्षितपणे याला लोकांनी विरोध केलेला आहे। काय ठराव झाला? सर्वप्रथम मी नीरा शिवतक्रारच्या नागरिकांचे आभार मानते की त्यांनी जास्त संख्येने ते उपस्थित राहिले। जी ही ग्रामसभा आज शिवतक्रारवाडीमध्ये लावली होती ती म्हणजे नगरपंचायत व्हावी की नको याच्यासाठी ती वाडीत लावली होती की तिथं जे शेतकरी वर्ग आहे त्यांच्या खरं तर जागा जाणार होत्या, त्याच्यामुळं त्यांच्या जागांवर त्यांना जागा द्यायच्यात की नको यासाठी तिथं, परंतु सर्व नागरिकांनी सर्व ग्रामस्थांनी बहुसंख्येने बहुमताने सांगितलं की आम्हाला नगरपंचायत नको आहे, आम्हाला ग्रामपंचायतच हवी। यामुळे बहुमताने हा ठराव मंजूर झाला आहे की नीरा शिवतक्रार हे गाव ग्रामपंचायतच राहणार आणि तसा ठराव आम्ही उद्या देणार आहोत। नीरा नगरपंचायत संदर्भात कोणता ठराव झाला हे सरपंचांनी आपल्याला सांगितले, मात्र ज्यांनी या ठरावाची मागणी केली होती किंवा ज्यांनी नगरपंचायतीची मागणी केली होती ते देखील आपल्याबरोबर आहेत। आपल्याबरोबर आहेत नीरा ग्रामपंचायतीचे सदस्य अनिल चव्हाण। काय सांगाल, तुम्ही नीरा ग्रामपंचायतीचं नीरा नगरपंचायतीमध्ये रूपांतर व्हावं म्हणून आग्रही मागणी केली होती, मात्र आता हा ठराव फेटाळला गेला आहे, आता तुम्ही कसं तुमची भूमिका काय असणार? खरं तर बऱ्याच लोकांचं नीरेतील नागरिकांचं मत होतं की लोकसंख्या आपली वाढली, नगरपंचायत का होऊ शकत नाही, म्हणून एक आपण लोकांच्या मागणीनुसार थोडंसं पाठपुरावा केला होता। प्रमोद असेल किंवा आणखीन सामाजिक कार्यकर्ते होते 5-6 जण, आणि काय सध्या लोकसंख्येच्या मानाने किंवा शहरीकरण वाढत आहे, नीरा हे शहर आहे, परंतु फायदे तोटे हे आपल्याला बी नक्की त्यातलं अज्ञान होतं, परंतु लोकांचं म्हणणं होतं म्हणून आपण एक ग्रामसभा घेतली आणि ग्रामसभेमध्ये सीओ लेवलच्या अधिकाऱ्याचं, ज्या नगरपालिकेमध्ये जे अधिकारी काम करतात त्यांचं मार्गदर्शन घेणं अपेक्षित होतं किंवा त्यासाठी ग्रामपंचायतीने तसे पत्रव्यवहार केला, परंतु काही कारणास्तव ते अधिकारी गेले। परंतु लोकांचं मत असं झालं की बाबा शिवतक्रार हे मूळ गावठाण आहे, आज जर शिवतक्रारमध्ये आरक्षणं जर पडली तर आमच्या शेती प्लॉटवरतीच पडणार आहे आणि ह्या शिवतक्रारमध्ये किंवा नीरेला जे क्षेत्र आहे ते फार कमी आहे, जर ह्यात हद्दवाढ झाली तर मग हे लोकांच्या शेतीवर आरक्षण पडणार नाही असं लोकांचं मत झालं। कारण ह्या क्षेत्रामध्ये जर आम्हाला अर्धा एकर 1 एकर जमीन असेल आणि जर उद्या 16 प्रकारची किंवा आणखीन काही जास्त प्रकारच्या आरक्षणमध्ये त्या नगरपंचायतमध्ये पडू शकतात असं एक लोकांचं मत ठाम झालं। मग आरक्षण आता जो ठराव झाला नगरपंचायतीचा विरोधात, त्याच्याबरोबर तुम्ही आहात का? हो आहे, कारण कसं आहे, शेवटी जनतेबरोबरच आम्हाला बी राहणं गरजेचं आहे आणि आपण जर स्थानिक स्वराज्य संस्था मग ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल, शेवटी लोकांच्या हिताचं, लोकांना काय पाहिजे हेच जनतेसमोर किंवा लोकशाही पद्धतीने लोकांनी जसा विरोध केला की आरक्षणाबद्दल आम्हाला पूर्ण खात्री द्या तुम्ही आणि मगच पुढचा निर्णय घ्या। बरोबर आहे, तुम्ही देखील या नगर पंचायतीच्या मागणीसाठी आग्रही होता। खरं तर तुम्ही निवडणूकच त्या मुद्द्यावर लढला होता ग्रामपंचायतीची आणि यावर्षी तुम्ही पाठपुरावा करणार होता असं तुम्ही ठरलं होतं आणि ते लोकांनाही सांगितलं होतं। आता मात्र नगरपंचायत होत नाही हे निश्चित झालेलं आहे, आता तुमची काय भूमिका आहे? तुमचं थोडंसं शब्द थांबवतो। नगरपंचायत होणार नाही होणार हे शासन स्तरावरचा निर्णय आहे। शिवतक्रारवाडीचं जे गावठाण क्षेत्र आहे त्याच्या लगत सगळी संपूर्ण शेती आहे आणि आम्हाला आमच्या लोकांच्या शेती घालून नगरपंचायत करायचं नाही। प्रामुख्याने नगरपंचायत होणार का तर होणार, त्यासाठी सरपंच उपसरपंचांनी आणि बॉडीने सुद्धा सांगितलं की पहिल्या ज्या प्रमुख 3 मागण्या आहेत की नीरेचं वाढीव क्षेत्रफळ, ह्यासाठी आज उपसरपंचांनी सांगितलं की वाढीव क्षेत्रफळासाठी आम्ही आग्रही राहू की नगरपंचायत जरी झाली तरी शासनाच्या आलेल्या अधिसूचनेला ग्रामपंचायत स्तरावर संबंधित सरपंच उपसरपंच वाढीव क्षेत्र जोपर्यंत आम्हाला वाढवून मिळत नाही तोपर्यंत नगरपंचायत नको आहे। जर शासन स्तरावर जर क्षेत्रफळ वाढवून दिलं आणि माझ्या शिवतक्रार गावातील शेतकऱ्यांची जर शेती वगळून नगरपंचायत होत असेल तर ग्रामस्थांचा विरोध नाही आहे त्या गोष्टीला। तर माझी हीच मागणी आहे की जोपर्यंत हे 3 प्रश्न मार्गी लागत नाहीत
आणि ते प्रश्न मार्गी लागायच्या अगोदर जर शासन स्तरावरनं जर अधिसूचना आली, कारण का VC 2 कॅन्सल झालेत, पण तिसरी VC ह्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. आणि उपसरपंचांनी सांगितल्याप्रमाणे हे शासनाच्या तरतुदीमध्येच नमूद आहे की नगरपंचायत ही 10,000 क्षेत्राच्या पुढं ही शासन नगरपंचायत करतं. पण त्यासाठी आम्ही पर्यायी व्यवस्था केलेली आहे. 3 प्रश्न मार्गी लावायचे आणि तदनंतरच नगरपरिषदेकडे वाटचाल करायची. आपल्याबरोबर उपसरपंच राजेश काकडे देखील आहेत. काय सांगाल निरेतील तसं पाहिलं तर व्यापारी असतील किंवा ज्याला आपण निरा रेल्वे स्टेशन आणि तो जो परिसर आहे त्या परिसरातील लोकांचा जास्त आग्रह होता, कारण त्यांचे बरेचसे प्रश्न अनुत्तरित राहिलेले आहेत. गावठाणाचा प्रश्न असेल किंवा सिटी सर्वेचा प्रश्न असेल, असे बरेच प्रश्न अनुत्तरित राहिलेत. नगरपंचायतीने हे सुटतील अशी त्यांची मागणी होती किंवा त्यांचं एक अपेक्षा होती. मात्र आत्ता नगरपंचायत होणार नाही किंवा नगरपंचायतीला लोकांचा विरोध आहे हे देखील निश्चित झालेलं आहे. या लोकांचे प्रश्न कसे सुटतील? सर्वप्रथम मी नीरा शिवतकर ग्रामस्थांचे मनापासून आभार व्यक्त करतो की एवढ्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही ग्रामसभा पार पडली. आणि ते करत असताना ज्यांनी नगरपंचायत व्हावी म्हणून बाजू मांडली होती, ज्यांनी नगरपंचायत होऊ नये म्हणून बाजू मांडली होती, या सर्वानुमते जनतेच्या मताचा आधार ठेवून एकमती निर्णय घेतला की सध्याच्या परिस्थितीमध्ये नगरपंचायतीकडे जाणं कठीण आहे आणि त्यामुळे नगरपंचायत होऊ नये, ग्रामपंचायत व्हावी अशा पद्धतीने निर्णय घेतला. परंतु ते करत असताना तुम्ही जसा आता प्रश्न विचारला की शहरी भाग ज्या ठिकाणी वाढलाय, मूळ गावठाण हे शिवतक्रार आहे, गावठाण 6.5 एकराच आहे, परंतु ते करत असताना मूळ 498 हेक्टर 78 हेक्टर पैकी जर फक्त 2 हेक्टर आणि 63 आर जर गावठाण असेल आणि उरलेलं इतर क्षेत्राचं काय, तर त्यामध्ये मग हे करत असताना असं ठरलं की चंद्रशेखर बावनकुळे साहेब जे महसूल मंत्री आहेत, ते महसूल मंत्र्याला 3 ठराव आता ताबडतोब त्या ठिकाणी द्यायचे. एक ठराव जो आहे तो ठराव असा द्यायचा आहे की आमच्याकडे 7/12 आणि सिटी सर्वे सुद्धा आहे, तर सरसकट सिटी सर्वेचे प्रॉपर्टी कार्ड मिळावेत अशा पद्धतीचा दिवसे साहेबांच्या मार्फत कलेक्टर ऑफिसला दिवसे साहेबांच्या मार्फत चंद्रशेखर बावनकुळेंना सर्वानुमते सर्वपक्षी द्यायचं ठरलं. दुसरं असं ठरलं की शहरीकरण ज्या ठिकाणी वाढले, निरेमध्ये जसं तुम्ही सांगितलं की रेल्वे स्टेशन असेल, बुवासाहेब चौक असेल, लक्ष्मीच्या मंदिराच्या अवतीभोवती असेल, या ठिकाणचा एक वेगळा झोन प्लॅन त्या रस्त्याच्या 3ही रस्त्याचा, ज्यामध्ये तरतूद अशी आहे की 200 मीटर या बाजूला 200 मीटर या बाजूला नवीन झोन प्लॅन सँक्शन होता असं टीपीला ज्यावेळेस मी चौकशी केली तेव्हा समजलं. अधिकृतपणे सविस्तर डीपमध्ये माहिती घेऊन तो प्रस्ताव कसा देता येईल तोही प्रस्ताव त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे द्यायचं ठरवलं. आणि सर्वात महत्त्वाचं हे नगरपंचायत होण्यासाठी विस्तारवाढ होणं आणि हद्दवाढ होणं हे क्रमप्राप्त आहे. आणि हे झाल्याशिवाय तुमच्या नगरपंचायतला तुम्ही जाऊ शकत नाही, कारण ज्या लोकांच्या जमिनी आहेत त्या लोकांची इंचभर ही जमीन जाऊ नये असं सर्वानुमते ठरलं. म्हणजे कुणी त्याला ऑब्जेक्शन घेतलं नाही. शेतकऱ्याने प्रकर्षपणे हे मांडलं की त्या ठिकाणची जमीन 1 इंच सुद्धा आम्ही देणार नाही. हे करत असताना हे सगळे 17 मेंबर सगळे ग्रामस्थ यांनी एकमुखी निर्णय घेतला. कारण सगळ्यात महत्वाचं काय अडचण आहे तुम्हाला सांगतो की शासनाने 1965च्या अधिनियमाप्रमाणे 74व्या घटना दुरुस्तीप्रमाणे 1993ला ठरवलंय की ज्याची लोकसंख्या 10,000च्या वर ढकलली जाईल किंवा जाईल त्याला रूपांतर नगरपंचायतमध्ये करायचं. मग ते करत असताना हरकती DPR ह्या सगळ्या विषय होतात. परंतु एकमते आता सध्या तरी ठरलंय की शिवतरे बापू असतील, चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा असतील, या सगळ्यांना जनभावना कळवायच्या आणि हे नगरपंचायतचं तात्पुरता विषय स्थगित करून कुठल्याही पद्धतीने आता ग्रामपंचायतच असावी, नगरपंचायत नसावी असा एकमताने ठराव या ठिकाणी झालाय. खरं तर नगरपंचायत नको असा ठराव झालेला आहे. आपल्याबरोबर काही ग्रामपंचायत सदस्य होते की त्यांनी त्याची आवश्यकता अजून देखील अधोरेखित केलेली आहे. आणि हा जो नगर परिषदेचा विषय आहे किंवा नगरपंचायतीचा विषय सध्या तरी तुर्तास थांबलेला आहे. आणि निळा नगरपंचायत होणार होती ती आता होईल का नाही हे पुढील काळात पाहावं लागणार आहे. न्यूज मराठीसाठी राहुल शिंदे, नीरा.